आज चालू झालं एसी इन्स्टॉलेशनचं काम. आता किती 29 आहे ना, 29 आज आले इन्स्टॉलेशन वाले. आणि कालच डिलिव्हरी झालेली. 26 तारखेला आम्ही बुक केलेला विजय सेल्स म्हणून डायकिनचा. वही वाला है ना मॉडल नंबर जो उन्होंने बताया था. क्या अलग तो नहीं है? मॉडल तो अलग लग रहा है. ये 5 स्टार लिया ना आपने? 5 स्टार तो लिया है. ये वही मॉडल है पूरा जो आप भूल गए होंगे, वही दिखाया होगा, वही ले लीजिए. तो उधर डमी अलग होता है क्या? हाँ, डमी में बहुत कि 2024 का ये करेंगे. लिखा है कहीं पे 2024? नहीं, ये मॉडल के हिसाब से आता है. FTM RKM तो 2024 के हिसाब से रहेगा ना. तो पाईपलाईन अशी या साईडने करणार आणि इथे तो फिट करणार. आणि त्याचा आउटर बॉक्स आहे जो इथे ठेवला आहे त्याला बाहेरच. पाइप ये 10 फीट का है बोले आपने? हाँ, क्या 10 फीट का? ये 10 फीट का तो नहीं लग रहा है यार. 10 फीट ये 10 फीट का है. शायद रोल किया होगा 10 के लिए हो भी हो. चलो कोई नहीं. इसको काम तो चालू है. हाँ हाँ. ये बहुत ज़्यादा बड़ा क्यों लग रहा है मेरे को डब्बा? आपला पण तेवढाच आहे. या 1.5 टन का इसके लिए बड़ा दिख रहा है. म्हणून तुला बोललेलो झाडू मारू नको, कचरा बघ वरना पसारा पसारा. हाँ या साइडला लागणार तो आउटर बॉक्स. कंडेन्सर पाइप को निकालना पड़ेगा क्या टेम्पररी कि कट करना पड़ेगा? हाँ शायद करना पड़ेगा क्योंकि इधर ही लगेगा ना. उसको कट कर देंगे. तुम्हारे पास स्को ब्लेड है क्या? हाँ उसको थोड़ा नीचे ले लेंगे. चलेगा चलेगा. तो कट करावा लागणार वॉश बाथरूमचा जो पाइप आहे तो. कि तो टच होणार बॉक्सला. ठीक आहे. आउटलाइन साठी फुल टू टच ब्रेक करना ही पड़ेगा. त्याशिवाय होणारच नाही. केवढा मोठा होल करावा लागला. त्याचा पाईप याच्यातून बाहेर येणार. ते इथे लावणार तो मोठा चेंबर आउटलाइनचा चेंबर नाही आपला काय तो एसीचा कंडेन्सर. ची जागा तर झाली. स्टँड लागला मस्त. आणि आता हे लोक पाईपची सेटिंग लावून कंडेन्सर इकडे लावणार. आणि त्या पाईपामुळे खूप त्रास होतोय ना भाई.
संशोधन हुआ है। आज हम रोशनी डालेंगे झांसी के इतिहास। हा कंडेन्सरच चढवत आहे तो 35-40 किलोचा आहे त्या स्टँडवर 35-40 किलोचा तो कंडेन्सर है। ये स्टैंड कितना झेल लेगा? हाँ भाई वो स्टैंड कितना झेल लेगा? टूटेगा नहीं? मतलब है 60-70 किलो ले लेगा। बाहेरचं कंडेन्सर झालं आणि इकडे इनलाइन आहे आउटलाइन तिकडे। सेल टाकून फायनली झालं एसीचं काम। हा 60 झाला आहे। कंडेन्सर बाहेर गेला इनलाइन या साइड आता हे पॅक करून टाकणार मी परत ते लावून यांची झाली पॅकअप दाखवतो चालू करून। पप्पाच्या हातात आला रिमोट एसीचा चालू आहे ना करा। किती टेम्परेचर? 27 झाला चालू। हा छान आहे एकदम सायलेंट आहे एकदम झालं परफेक्ट ओके आवडलं यस खुश झाले ते झालं त्यांचा एवढा वर्षापासून विचार करतात एसी लावायचा एसी लावायचा आणि फायनली एसी लागला। थोडंसं धूळ मातीचं काम आहे क्लीन करून घ्यावा। 570 टोटल कितना आया था मेरा? 572 बिलिंग की है क्या? ये है ना लास्ट वाला। ये टोटल बिलिंग झाली इन्स्टॉलेशन पाईप आणि काय काय ॲक्सेसरीज वगैरे 5572। चाय से महंगा किटली हो गया। चल अभी लगा दिया ना एक बार अकाउंट का टेंशन खत्म हो गया। आता आवाज पण कमी आहे सायलेंट आहे। त्यांना जीपे करायचं आहे बिल गया सही। चलो थैंक यू तुम्हारा डैडी का इतना अच्छा इच्छा था वो पूरा हो गया। वाह सगळी मंडळी घरी आलेले आहेत वाजले 9 रात्रीचे 1 2 3 सगळे जसं पळते मॅक्सी मध्ये म्हणून पळते लागलं हिला बोललं तर हिला लागलं जिला बोललं तिला नाही लागती हसते। आता चाललंय पूजा पाठ चालू आहे आमच्या एसीची खाली बघा काय काय करावं लागतं पूजा पाठ करायला। पूजा पाठ करायला काय काय करावं लागतं? चुकीचा स्वस्तिक काढताय तुम्ही। अरे हरे कृष्णा काय रे बाबा एवढी लोक लाल कपडा घे तिकडे लाल कपडा आहे बघतो आणि तू लाल कपडा घे आता सही आता ते परत काढलेला स्वस्तिक आता ना पुसताय। आता नवीन लोक आता नवीन आले ह्यांना काही जमलं नाही मग आमची मॅडमच करते पूजा। आपल्या कसे आपल्या घरात आलेल्या आपल्या नवीन गोष्ट संस्कृतीप्रमाणे पूजापाठ केल्याशिवाय वापरू नये म्हणतात ना तसंच म्हणून आम्ही लोकांनी अजून तो चालू केला नाही आणि आता तो आम्ही चालू करणार पूजा झाल्यावर। तो मॅडम आमची पूजा करते एक मॅडम इकडे उभी आहे हिने अंडा खाल्लंय त्यामुळे ही बोलते मी नाही करणार। ही तर बोलूच नका ही बोलते मला
अंड मला कळलंच नाही म्हणून अंड खाल्लाय, हिने लॉलीपॉप खाल्लाय आणि ही बिर्याणी बोलते मी खाऊन आले. आता काय बोलणार. आणि ही व्हेज, ही प्युअर व्हेज आहे पण हिचा काहीच फायदा नाही कारण की हिला स्वस्तिकच येत नाहीये. हिला समजवलं पण आम्ही तरी स्वस्तिक येत नाही. बाकी ह्यांनी खाल्लं अंड, बाकी सगळे मी पण अंडच खाल्लं. हरे रामा हरे कृष्णासाठी बरोबर जाते, स्वस्तिक काढायला काही जमत नाही बोलते आम्हाला. बघा आता का की मामीने कसं काढला. मस्त छान छान मस्त पूजा झाली. इच्छा कोणाची होती एसी लावायची? एवढ्या वर्षापासूनची इच्छा कोणाची होती? पप्पांची. चला रिमोट घ्या हातामध्ये आणि चालू करून दाखवा सगळ्यांना. थंडगार हवा पाहिजे आम्हाला सगळ्यांना. थंडगार हवा पाहिजे आम्हाला सगळ्यांना. आणि पेढेचा बॉक्स कुठे पहिले? पेढेचा बॉक्स घेतलाच नाही काय प्लेट मध्ये? प्रेमच्या स्वीट मार्ट पेढा घ्यायला पाहिजे होता ना. पिंकी नारळ काढला, पेढे काढले, काउंटिंग करी 3. बस झाले तेवढे आपले. पप्पाच्या हाताने, पप्पा रिमोट घेऊन एकदम उभेच आहेत. पेढा रख रहा हूं पहिला. हाँ, सबको बोलना अंडा खाए, खुद भी अंडा खा के नारियल फोड़ रहे. देखो वो ठीक है पर पेढा तू खा मत. एसी देवा बिल आहे ना 500च्या वरती येऊ नको. एसी देवा ये देखो, ये ग्लास लेके आए पहले से ही खड़ी है. इंसान लोग ये काय होतात हे एसी देवा वरती फेकू आजचं दर महिन्याचं बिल 500च्या वरती येऊ नको देवा. नारळ काय पाहिजे तर दर महिन्याला. ये देखो भार्गवी को देखो. परत पप्पा चालू करायचं तुम्हाला. पहिला इंसान ग्लास लेके खड़ा है. बघा एका ह्याच्यामध्ये उडा पाहिजे. 1 2 3. हा फुटला कुठला काय? फुटला ह्याला पण हे काढलंच नाही बघ, पाणी पडतच नाही. किशी अभी मजा आएगा ना भिड़ो. किशी काढायला पाहिजे. मला बोट अटकत नाही. ओ माय गॉड. ओ माय गॉड. हे बघा नवीन वस्तूनी माझा घेणार होता पण वाचला थोड्यासाठी. अरे चिवटला. चालू केली. हे तुम्हाला घ्या तुम्ही. हे चालू करायची यार पहिले. चालू करा मस्त. पप्पाने चालू केली दाखवलं का? इथे नंबर नाही आले पण. हा पप्पा आता करा चालू. एकदाची इच्छा तुमची पूर्ण झाली. चालू करा एसी. झाला चालू. हो मस्त येते का हवा? थंड थंड येते का? वेळ लागणार ना. हवा नाही लागत आहे. तुम्हाला कसं वाटतंय एसी लावली घरामध्ये तर? बरं वाटतंय? तुम्ही पण सगळ्यांना बोलता. तुम्ही पण लेलो बोल. पप्पा पेढे वाटतात. पप्पा पेढे वाटतात. हे पप्पा पेढे वाटतात. पेढे इतने हल्के में हो जाते का? चिकन बनाया. ओ अच्छा. हाँ यार चिकन बना. मैं नहीं लेके आया था. भूल गया. मेरे को भी बनाने के लिए. सबको पूरेगा 12-13 पीस है. आप बोल जाएगा. क्या कर रहा भाई साहब? हाथ में लगेगा ऐसा का? प्रसादाची तयारी करतो. अरे मस्त. पप्पा ते डिस्प्ले हे करा. फायनली एसी पण चालू झाला. झाली का इच्छा पूर्ण तुमची? खुश एकदम
एकदम झाली खुश. आमची झाली खुश. आमची झाली खुश. हे बघ, खुश. मम्मी झाली खुश. एकदा तर झालं मुली पण एकदा आठवडी लागला ना किती 20 ठेवला. 20 ठेवला. होय ना कमी होईल. ते वरती पर्सेंटेज चाललं ते मला वाटतं काहीतरी 51 झाला. काय टेम्परेचर नाही आहे ते. टेम्परेचर तर थंड आहे. ते काहीतरी अरे उधर पाहिलं की आता मी 24 आया था. येणार नाही काहीतरी असणार त्याच्यामुळे चेंजेस असणार. बघूया. टी फ्री काय हे एसी तर आणला तर बघूया किचनचं काम कधी करायला भेटतं. बस ते एक राहिलं. असाच होता आजचा ब्लॉग आमचा. झाली पूजा आणि नवीन एसीचा. पप्पांना खूप खूप शुभेच्छा नवीन एसीची. धन्यवाद. तुम्ही लोक नाही त्यांची इच्छा होती ना. कॉंग्रॅच्युलेशन नाही कॉंग्रॅट्स नाही पप्पांना. ए बाबाला कॉंग्रॅच्युलेशन नाही केलं तू. होय मोबाईल वाली बाबाने एसी लावलाय रे तुझ्यासाठी. तोंड बघ आमचं जरा पण हे नाही तोंडावर. मोबाईल पाहिजे फक्त. चलो बाय गुड नाईट.